नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एक खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अपडेट आणलेली आहे। पहा, बृहन्मुंबई महानगरपालिका, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय जे आहे त्यामध्ये पदभरती निघालेली आहे। तर पहा, यामध्ये सॅलरी खूप चांगली आहे। तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका। तर चला स्टार्ट करू। पहा, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय शिव मुंबई येथे ही अधिपरिचारिका कंत्राटी पदाची पद्धतीने पदभरती असणार आहे। पण यामध्ये सॅलरी चांगली आहे। कंत्राटी पद्धती का असेना, मुंबईमध्ये जे कोणी असतील ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यासाठी ही चांगली अपडेट असणार आहे। ठीक आहे। तर पहा, अर्जाचा शुल्क जे आहे 790 प्लस 18% GST, रोकपाल विभाग, कॉलेज बिल्डिंग, तळमजला, रूम 15 नंबर, मुंबई येथे दिनांक 23/6 ते 30/6, जवळपास 7 दिवसाचा वेळ तुम्हाला कालावधी भेटलेला आहे फॉर्म भरण्यासाठी। तर पहा, या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे। हे ॲड्रेस असणार आहे आणि वेळ जे असणार आहे 7 दिवसाचा वेळ असणार आहे। परिपूर्ण भरलेला अर्ज, आवश्यक त्या प्रमाणपत्राचा स्वाक्षरित केलेला छायाचित्र हा, त्यानंतर रविवार सुट्टीचा दिवस वगळून तुम्हाला 11 ते 3 वाजेपर्यंत आवक जावक तळमजला या ठिकाणी 23 तारखेपासून 30 किंवा 1 पर्यंत स्वीकारले जातील। म्हणजे ठीक आहे, 23 पासून 1 तारखेपर्यंत तुमचे फॉर्म स्वीकारले जातील। 1 वाजता दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे। तर स्टाफ नर्स, परिचारिका, अधिपरिचारिका हे जे आहे पद यामध्ये भरती होणार आहे। तर यामध्ये 30,000 सॅलरी असणार आहे। खूप चांगली सॅलरी आहे। पहा, कंत्राटी पदभरतीमध्ये नर्सिंगला सॅलरी ही मॅक्झिमम 20,000 असते, 30,000। युजली मी NHM NRHM जे काही पाहतो, व्हिडिओ बनवतो, त्यामध्ये 20,000च्या 25,000च्या पुढं नसती। हे पहा, कंत्राटी पदभरतीमध्ये 30,000 सॅलरी आहे। पहा, अनुक्रमांक 1 संवर्ग 1 त्यामध्ये पहा, अधिपरिचारिका कंत्राटी तत्वावर कंत्राटी पदभरतीचा एक नियम असतो की हे 1 वर्षासाठी असते। त्यानंतर तर तुमचं काम समाधानकारक असेल तर तुम्हाला परत यामध्ये नोकरी भेटू शकते। ठीक आहे। निश्चित हे वेतन 30,000 असणार आहे। तुम्हाला अर्जाचा शुल्क जे आहे 23 ते 30 पर्यंत करायचा आहे। त्यानंतर अर्ज स्वीकारण्याची कालावधी 23 पासून 1 पर्यंत आहे। ठीक आहे। दुपारी 3 पर्यंत तुम्ही हे फॉर्म सबमिट करू शकता। त्यानंतर शैक्षणिक अर्हता काय, पहा, महत्त्वाचा पॉईंट आहे। उमेदवारांनी 12वी पास व परिचारिका पदासाठी आवश्यक असलेली GNM ही पदवी धारण केली असावी। GNM जे कोणी आहे तर त्यांनी फॉर्म भरू शकतात। त्यानंतर MNC नर्सिंगचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। त्यानंतर 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता यामध्ये। ठीक आहे। त्यानंतर अर्जासोबत जन्माचा दाखला पण जोडणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे। त्यानंतर सर्वसाधारण अटी त्यांनी जोडलेल्या आहेत। विवाहित नोंदणी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। त्यानंतर उमेदवारांनी स्वतः क्रमांक, ईमेल ID नमूद करणे आवश्यक आहे। म्हणजे मोबाईल नंबर आणि ईमेल ID मेन्शन करणं गरजेचं आहे। जे काही अपडेट आहेत ह्या होऊ शकतात। उमेदवाराला कोणत्याही न्यायालयीन, नैतिक, अधपतन किंवा फौजदारीचा गुन्हा जर असेल तर त्यांनी याच्यासाठी फॉर्म भरायचा नाही आहे। जी कोणी गुन्हेगारी वगैरे असेल किंवा क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे असेल त्यांच्यासाठी। निवड प्रक्रिया सुरू झाल्यावर नियुक्ती नंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांचे चुकी माहितीचे प्रमाणपत्र असे आढळून आले, तुमचं कोणतेही रॉंग सर्टिफिकेट काढलं असं समजलं तर तुम्हाला त्या क्षणीच तुम्हाला रिजेक्ट करण्यात येईल। हे पण लक्षात ठेवा। प्रशासकीय किंवा अन्य निवड प्रक्रिया कोणत्या वेळेस कोणत्या टप्प्यात थांबविण्यात येऊ शकते। काही अडचण आलीस तर सिलेक्शन कमिटी त्या ठिकाणी कोणत्या वेळेला थांबू शकते। तुम्हाला जायचं असेल तर, फॉर्म भरायचा असेल तर स्वतःच्या स्वखर्चावर तुम्हाला तिथं जायचं आहे। निवड झालेल्या उमेदवारास 100 रुपये किंवा आकाराप्रमाणे वेतन मिळकतीनुसार बॉन्ड पेपरवर विविध नमुन्यातील कंत्राट करार आवश्यक कसून देणं करणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला बॉन्ड बनवून देणं गरजेचं आहे की तुम्ही कंत्राटी वगैरे आहे तर काही नियम असतात तर त्यांनी ते फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सगळं प्रोसेस टाईप करून घेऊन सबमिट करायचं असतं। त्यानंतर पुढं सदर कंत्राटी तत्वावरील आपदधारकाची नियुक्ती वेळी पूर्व सूचना न देता रद्द अधिकार महामुंबई आयुक्ताला आहे। म्हणजे तुम्हाला कधी पण काढू शकतात, हे त्यांच्याकडं राईट आहे, लक्षात असू द्या। तुम्ही जॉब लागल्यानंतर मला काढू नाही शकणार असं समजू नका। तुमची चूक झाली तर तुम्हाला कधीही काढून टाकू शकतात। त्यानंतर कुठल्याही कारणास निवड झालेल्या उमेदवारास पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्याने 8 दिवसा अगोदर कल्पना देणं गरजेचं आहे। हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे। रिझाईन करायचं असेल तर 8 दिवसा अगोदर तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे। नियुक्ती झालेल्या उमेदवारास मनपामध्ये कायमस्वरूपी सेवेसाठी कोणताही हक्क सांगता येणार नाही। ठीक आहे। तुम्ही परमनंट करता म्हणून असं सांगता येणार नाही। त्यानंतर लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व महाविद्यालय 22 येथे रुग्णालयात कोणत्याही विभागात 3 पाळीत कामे करावी लागतील। म्हणजे मॉर्निंग किंवा इव्हनिंग किंवा नाईट ह्या शिफ्टमध्ये।
निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येकी 180 दिवसानंतर 1 दिवसाचे सेवाखंड देण्यात येईल. ठीक आहे, पहा ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. 180 दिवस ड्युटी केल्यानंतर 1 दिवस तुम्हाला सुट्टी देण्यात येईल. सुट्टी दिल्यानंतर तुम्हाला परत जॉईन करून घेण्यात येईल, तुमचं काम जर चांगलं असेल तर. त्यानंतर पहा विशेष सूचना काय तर अधिपरिचारिका पदावर कंत्राटी तत्त्वावर करायचा अर्जाचा नमुना PDF-मध्ये दिलेला आहे. हा PDF याच्यामध्ये तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाईल. ठीक आहे, तर बृहन्मुंबई किंवा लोकमान्य टिळक रुग्णालय हॉस्पिटलमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही व्यक्तीला इतर दुसऱ्या संस्थेला अर्ज विकणे स्वीकारणे हे याची कृपया नोंद घ्यावी, अधिकार दिलेला नाही. ठीक आहे, कोणताही तुम्ही हे फॉर्म वगैरे विकणं वगैरे हे कुठेही तुम्ही करू शकत नाही किंवा कोणाकडून घेऊ शकत नाही. ऑनलाईन फॉर्म भेटून जाईल, तो घेऊन तुम्हाला ऑफलाईन सबमिट करायचं आहे. अर्जाची विहित मूल्य भरून त्याची पावती जोडल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरणार नाही. तुम्ही अर्जाची फॉर्म पैसे दिल्यावर त्याची रिसिप्ट तुम्हाला जोडायचं आहे. टपालाने अर्ज विचारता घेतले जाणार नाही. स्पीड पोस्ट वगैरे तुम्ही देऊ शकत नाही. तुम्हाला स्वतः जाऊन तिथं रिसिप्ट घेऊन वगैरे इनपुट वगैरे करून तुम्हाला आउटवर्ड करून सगळ्या गोष्टी फॉर्म भरायच्या आहेत. त्यानंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची अधिपरिचारिका पदावर नेमून आस्थापनावरील पदे जशी रिक्त होतील त्या प्रमाणात करण्यात येईल. ठीक आहे, वॅकन्सी हे जसं त्यांच्या वॅकन्सी वाढत जाईल त्यानुसार हे केलं जाईल. त्यानंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना प्रमाण पडताळणीकरिता आधार कार्ड, पॅन कार्ड हे महत्त्वाचे. जे कोणी निवड झाली त्यांची बँक कॅन्सल चेक, पासबुकची प्रत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सबमिट करावं लागेल तुमचं पेमेंट होण्यासाठी. त्यानंतर सर्व दृष्टीने परिपूर्ण कागदपत्र सादर केलेले अर्ज ग्राह्य धरला जाईल. तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित डॉक्युमेंट सबमिट केले असतील तर तुमचं पूर्ण व्यवस्थित फॉर्म ॲक्सेप्ट केला जाईल. त्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये वेळापत्रक वेळोवेळी संकेतस्थळावर प्रदर्शित केला जाईल. जी काय अपडेट आहे ते तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाईल. त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेच्या सहाय्यकेत्र अलीकडेच काढलेला पासपोर्ट फोटो म्हणजे लेटेस्ट पासपोर्ट फोटो तुम्हाला सबमिट करायचा आहे. फॉर्म हा 23 ते 1 तारखेपर्यंत सबमिट करायचा आहे. 1 तारखेच्या 3 वाजेपर्यंत तुमचा फॉर्म घेतला जाईल. त्यानंतर जे कोणी जाईल त्यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल, लक्षात असू द्या ते. त्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये सदरबाबत बदल करण्याचे अधिकार, जे काही चेंज करण्याचे राईट्स आहेत ते बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे आहेत. ते कधी भरतीमध्ये चेंजेस करू शकतात, तुम्ही काही त्याच्यावर दावा करू शकत नाही. हा अर्ज आहे पहा, हा अर्ज तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाईल. तुम्हाला जर हा अर्ज पाहिजे असेल तर वेबसाईटवर तुम्ही भेट द्या, त्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज भेटून जातो. ठीक आहे, त्यानंतर आपला एक व्हॉट्सअप चॅनल आहे, त्या व्हॉट्सअप चॅनलवर पण हा अर्ज अपलोड होत असतो. त्यानंतर पहा हे तुम्हाला व्यवस्थित नाव भरायचं, रजिस्टर नंबर, पावती क्रमांक, त्यानंतर परीक्षा, शाळेचे नाव, तुम्ही कुठे शिकले, तुमचं पूर्ण नाव, वडिलाचे नाव, विवाहात पूर्वीचे नाव, संपूर्ण पत्ता, पिनकोड, जन्मदिनांक, दूरध्वनी आणि ईमेल ह्या 2 गोष्टी व्यवस्थित भरा. ह्या 2 गोष्टी जर व्यवस्थित भरलं तरच तुमचा फॉर्म पुढे प्रोसीड होतो. कारण चुकीचं भरलं तर तुमचं इनकेस तुम्हाला शॉर्टलिस्ट झालं, तुमचं नाव बोलवण्यात आलं तर तुम्हाला ह्या गोष्टी चुकीच्या भरल्यामुळं तुमचं शक्यतो कॅन्सल होण्याचे बी चान्सेस असतात. त्यामुळे ते व्यवस्थित भरा. तुमचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र आणि नोंदणी क्रमांक पण तुम्हाला व्यवस्थित भरायचं. त्यानंतर यामध्ये फक्त GNM वाले फॉर्म भरू शकतात. असं ऑलरेडी त्यांनी GNMचंच मेन्शन केलेलं आहे. नर्सिंग डिप्लोमा GNM जे आहे त्यामध्ये 10वी 12वी आणि 3 वर्षाचे मार्क तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचे आहेत. त्यानंतर ह्या काही महत्त्वाच्या पॉईंट्स आहेत ते पण तुम्ही व्यवस्थित भरायचं आहे. तुमचं अर्जदाराचं नाव आणि सही हे व्यवस्थित करायचं आहे. अशा प्रकारचा हा पूर्ण फॉर्म आहे. खूप चांगली संधी आहे. जे कोणी सध्या जॉबच्या शोधामध्ये आहे त्यांच्यासाठी 30,000 मानधन असणार आहे. ठीक आहे, तर 1 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता. आणि असेच लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या DMR नर्सिंग चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे कोणी तुमचे मित्र नर्सिंगमध्ये असतील किंवा शिकत असतील त्यांना पण पाठवून द्या. कारण जर शिकत असतील कोणी, त्यांना जर पाठवलं तर लिंक ही त्यांना आपण क्वेश्चन पेपर पण यामध्ये अपलोड करत असतो, जेणेकरून त्यांना क्वेश्चन पेपरची एक सारांश पण येऊन समजून जाईल की उद्या भविष्यामध्ये कसे पेपर वगैरे असणार आहे, तर त्यांनी तयारी करण्यासाठी. आणि जे कोणी सध्या तयारी करते त्यांना पण पाठवून द्या. ज्यांना गरज आहे जॉबची त्यांनाही पाठवून द्या, जेणेकरून त्यांनी जॉब शोधत असणाऱ्यांनाही एक जॉबची संधी भेटून जाईल. पहा, आपल्या चॅनलचा हेतू हाच असतो की जे कोणी गरीब होतकरू विद्यार्थी आहे, ज्यांना जॉबची गरज आहे, संधी आहे, पण त्यांना काही गोष्टीमुळं त्यांना माहिती भेटत नसेल किंवा त्यांना अपडेट भेटत नसेल, तर आपल्या चॅनलद्वारे त्यांना अपडेट भेटणं गरजेचं आहे. आणि त्यांना बऱ्याच वेळेस असं होतं की माहिती जाहिरात निघून जाते, पण आपल्याला वेळेवर भेटत नसल्यामुळं आपण ती जाहिरात वेळ निघून गेल्यानंतर त्याला कळतं की आज जाहिरात निघाली होती, पण ते पश्चाताप खूप महागात पडतो आपल्याला. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण खूप महत्त्वाचे अपडेट जे काही येतात भरती त्याचे लागलीच आपण अपडेट करत असतो. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कीप इट अप, कीप स्टडी, बेस्ट लक.